राज्यात उन्हाचा कडाका वाढणार. पश्चिमी विक्षोभ ओसरल्यामुळे पुढील 5 दिवसात तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज. एप्रिलच्या अखेरीस पारा 40 अंशाच्या पार जाण्याची शक्यता असून नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागणार. जळगावात तापमानाचा पारा 39 अंशावर पोहोचला. गेल्या 24 तासात तापमानात 2.5 ते 3 अंशांची वाढ. उष्णतेचा कडाका वाढला. अचानक तापमानात वाढ झाल्याने जळगावकरांना उष्णतेचा त्रास. धुळे जिल्हा रुग्णालयातील क्षयरोग कक्षाला जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट. काही अधिकारी कर्मचारी अनुपस्थित आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त. अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश. मालेगावात उष्माघात कक्षासाठी 20 बेड आरक्षित. अवकाळीनंतर मालेगावात तापमानाचा पारा वाढला. दुपारच्या वेळी रस्ते ओस तर उन्हामुळे नागरिकांना त्रास उद्भवल्यास मालेगाव सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष तयार. गोंदियातील ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तीव्र झळा. पाण्यासाठी नागरिक नळांवर रांगा लावत असल्याचं चित्र. 5 वर्षापासून रखडलेल्या अपूर्ण जलजीवन योजनेच्या कामांवर प्रश्नचिन्ह. नागरिकांकडून नियमित पाणी पुरवठ्याची मागणी. अकोल्याचा तापमानाचा पारा 40.1 अंशावर. आजपासून उष्ण लाटेचा इशारा. वाढत्या उष्णतेमुळे पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ. तर ड्रॅगन फ्रूटची शेती हिरव्या नेटचा वापर करून झाकली. धाराशिवच्या उमरगा लोहारा या तालुक्यात वाढत्या उन्हामुळे वन्य प्राण्यांसाठी 45 कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती. वनविभागाच्या या कृतीमुळे वनक्षेत्रातही प्राण्यांना मोठा दिलासा मिळणार. वाशिममध्ये उन्हाचा तडाखा वाढला. क्रीडा संकुलातील जलतरण तलावात नागरिकांची गर्दी. लहान मुलांचाही सहभाग लक्षणीय. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे गर्दीत आणखी वाढ होणार. अकोला शहराला पिण्याच्या पाण्याच्या नळातून गढूळ पाण्याचा पुरवठा. याकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष. या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून स्वच्छ पाणी पुरवठा करावा. नागरिकांची मागणी. लातूरच्या बार्शी रस्त्यावर असलेल्या जलकुंभाच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर. जलकुंभावर जाण्यासाठीच्या पायऱ्या पूर्णपणे जीर्ण. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. शहराला याच जलकुंभातून पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचा संताप. परभणीत जमीन नावावर करण्याच्या वादातून शेतकऱ्याची आत्महत्या. परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पैसे घेऊन जमीन नावावर करून न दिल्याचा आरोप. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू. धुळ्याच्या शिरपूरमध्ये भाजीपाल्याचे दर कोसळल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत. टोमॅटो कांदा मातीमोल भावात विकावा लागतोय. बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दरात घसरण. शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात अडचण. लातूरच्या अडत बाजारात चिंचेला चांगला भाव. चिंचेची प्रति क्विंटल 16,000 रुपये दराने विक्री. तर तुरीला प्रति क्विंटल 7,400 रुपये भाव. वाशिम जिल्ह्यात सध्या हळद काढणीच्या कामांना वेग. मजुरांची उपलब्धता कमी असल्याने मजुरी दरात मोठी वाढ. उत्पादन खर्च वाढून शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला. हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडून लग्नसराईत लक्षात घेता वांग्यांची लागवड. मात्र मागणी कमी झाल्याने वांग्याला भावच मिळत नाही. वांगे सडून जात असल्याने वांगे उत्पादक शेतकरी अडचणीत. कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवा. शेतकऱ्यांना न्याय द्या. खासदार भास्कर भगरे यांची केंद्र सरकारकडे मागणी. गेल्या वर्षीपेक्षा यंदा कांदा खरेदीचं उद्दिष्ट कमी केल्यानं शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात कलिंगडाची आवक वाढली. वाढत्या पुरवठ्यामुळे कलिंगडाचे दर घसरले. यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. बीडच्या परळीतील बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव स्थिर. कांदा 10 रुपये तर बटाटा 15 रुपये किलोने विक्री. तर कोथिंबीर आणि मेथीच्या दरातही घट. भाजीपाल्याचे दर आवाक्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा. जळगावची 40गाव बाजार समितीत मका, ज्वारी आणि गव्हाची विक्रमी आवक. दररोज 300 पेक्षा जास्त वाहनांची नोंद. बाजार समितीच्या आत आणि बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा. धुळ्यात केंद्र शासनाकडून हमीभावाने ज्वारी, मका, बाजरी खरेदीला सुरुवात. मका खरेदीसाठी 4,563 शेतकऱ्यांनी तर ज्वारीसाठी 230 शेतकऱ्यांची नोंदणी. आतापर्यंत 39,200 क्विंटल मक्याची, 6,123 क्विंटल ज्वारीची खरेदी. जिल्ह्यातील शासकीय हमीभाव केंद्र तात्काळ सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बुधवत यांचा इशारा. बारदाना अभावी महिन्याभरापासून शासकीय हमीभाव खरेदी केंद्र बंद. पुण्याच्या भोरमध्ये ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन. कर्मचाऱ्यांच्या 3 दिवस कामावर बहिष्कार. शासन दरबारी मागण्या मान्य झाल्या असून प्रत्यक्षात अंमलबजावणीची होत नसल्याचा आरोप होतोय. श्रीरामपूर पोलीस ठाण्यासमोर आंदोलक शेतकऱ्यांची जेवणाची पंगत बसली. हक्काच्या जमिनी परत मिळाव्या यासाठी अकाली पीडित शेतकरी आक्रमक झाले. जेलमध्ये टाका पण न्याय मिळाल्याशिवाय हलणार नाही अशी शेतकऱ्यांची भूमिका.
नंदुरबारमध्ये कृषी विभागाची भरारी पथकं सक्रिय. खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी भरारी पथकं सक्रिय. बोगस बियाणं, खतं आणि कीटकनाशकांवर कडक नजर राहणार. शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर तपासणी पथक राहणार. एमपीएससी परीक्षेत महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा डंका. 461 पदांपैकी 112 विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले. संस्थेच्या दर्जेदार प्रशिक्षणामुळे 82 विद्यार्थी आणि 30 विद्यार्थिनींनी यशाचा एक नवा इतिहास रचलाय. सोलापूरच्या करमाळ्यात सामोपचाराने पुतळा हटवला. पुनवरमध्ये विनापरवाना बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा प्रशासन आणि ग्रामस्थांच्या चर्चेनंतर अखेर काढला. या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल झालाय. गडचिरोलीत बोगस पटसंख्या रोखण्यासाठी 900 शाळांची कडक पडताळणी. 300 कर्मचाऱ्यांचं पथक 2.5 लाख विद्यार्थ्यांची तपासणी करणार. 1 मे पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश. यामुळे बोगस संस्थांचे कारनामे उघड होणार. अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर नाईट लँडिंगचा मार्ग मोकळा. डीव्हीओआर यंत्रणेचं काम पूर्ण. आता केवळ विमानतळ प्राधिकरणाच्या परवानगीची प्रतीक्षा. या प्रणालीमुळे लवकरच रात्रीच्या वेळीही विमानांचं उड्डाण आणि लँडिंग शक्य होईल. अयोध्येच्या धर्तीवर आता तुळजाभवानी मंदिराचा विकास होणार. 1865 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी. 421 कोटींच्या कामांना लवकरच सुरुवात होणार. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मे महिन्यात कामांचं भूमिपूजन करण्याचे निर्देश दिले. तुळजाभवानी देवीच्या दानपेटीत मागील वर्षीच्या तुलनेत 7 किलो सोन्याची घट. सोन्याचे दर वाढल्याने रोख रक्कम अर्पण करण्याकडे भाविकांचा कल. रोख रकमेच्या दानात 5 कोटींची वाढ. तुळजाभवानी मंदिरात गोंधळ घालत हाणामारी करणं भोवलं. 10 भाविकांविरोधात गुन्हा दाखल. 2 वर्ष मंदिर प्रवेश बंदी. मंदिर संस्थानाचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांच्या आदेशानंतर ही कारवाई. मंदिरातील कट्ट्यावरून एकमेकांवर नारळ व पूजेचं साहित्य फेकत झाला राडा. कोल्हापुरात अंबाबाई मंदिराबाहेर भाविकांची फसवणूक करणारी बोगस महिला जेरबंद. व्हीआयपी दर्शन आणि हॉटेल बुकिंगच्या बहाण्याने महिलेने भाविकांना लुबाडल्याची घटना. देवस्थान समिती आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे या महिलेवर कारवाई. ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये एसटीचा प्रवास जो आहे तो महागला. अमरावती ते नागपूर एसटीच्या तिकीट दरात 27 रुपयांची वाढ. 15 एप्रिल ते 15 जून पर्यंत एसटी महामंडळाची 10% तिकीटच्या दरात वाढ. उन्हाळी सुट्टीत लाल परीचा प्रवास महागणार. एसटी महामंडळाने 15 एप्रिलपासून 10% हंगामी भाडेवाढ लागू केली. प्रत्येक तिकिटावर 2 रुपये स्वच्छता अधिभारही आकारला जाणार. यामुळे जळगावसह राज्यभरातील प्रवाशांच्या खिशाला 5 ते 70 रुपयांपर्यंत कात्री लागणार. सांगलीच्या संजयनगरमधील 2 कोटींचा घरकुल प्रकल्प 13 वर्षापासून धूळ खात पडलाय. सुविधांअभावी लाभार्थी फिरकलेच नाही. परिणामी ही घरं आता दारू आणि जुगाराचे अड्डे बनले. महापालिकेच्या बेफिकिरीमुळे संताप व्यक्त होतोय. बीडच्या परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं काम 3 वर्षापासून रखडलंय. ठप्प पडलेल्या कामामुळे पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. अपघाताचं प्रमाणही वाढलं. पुलाचं काम तात्काळ करण्याची नागरिकांची मागणी. बुलढाण्याच्या खामगाव एमआयडीसीत एलपीजी गॅस गळतीची महा मॉक ड्रिल यशस्वी. निवासी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महा मॉक ड्रिल. जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेचं सर्वत्र कौतुक. सोलापूरमध्ये अनधिकृत पुतळ्यांविरोधात कडक नियमावली लागू. पुतळा आढळल्यास 4 तासात हटवून संबंधितांवर 24 तासात गुन्हे दाखल करण्याचे आदेश. नियम मोडणाऱ्यांना कारावास आणि दंडाची तरतूद. अंबाजोगाई योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या शाळेतून ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असल्याचा आरोप. शाळेतील कपाटात सापडलेली पुस्तकं, जादूटोण्याची आणि नशेची औषधं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई होणार. योगेश्वरी शिक्षण संस्थेचं हे स्पष्टीकरण. पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस दलात नव्याने 8 चारचाकी आणि 42 दुचाकी मिळाल्या. नव्या वाहनांमुळे पोलीस यंत्रणा अधिक गतिमान होणार. नागरिकांना जलद आणि प्रभावी सेवा देणं शक्य होणार. यवतमाळच्या पुसदमधील शेबाळपिंपरी, उमरखेड, महागाव या भागात भूकंपाचे सौम्य धक्के. सकाळी 8:45 भूकंपाचा धक्का जाणवला. धुळे शहरात महापालिकेच्या वतीने मुकाट पुतळ्यांचं निर्बीजीकरण. 10 महिन्यात 9,358 श्वानांचं निर्बीजीकरण शस्त्रक्रिया झाल्याची माहिती. नागपूर येथील एका कंपनीला निर्बीजीकरणाचं कॉन्ट्रॅक्ट दिल्याची माहिती. गोंदियात जनसुनावणी सुरू असताना प्रभारी सहाय्यक धर्मादाय आयुक्त निघून गेल्याने संस्था चालकांचा संताप. तासनतास प्रतीक्षा करावी लागल्याने कामात खोळंबा. अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार वर्तनामुळे संतापजनक वातावरण. नागपुरातील बोगस अल्पसंख्याक शाळा प्रकरण. संचालकांसह 9 जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल. बोगस अल्पसंख्याक दर्जा मिळवून शासकीय नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई.
ठाणे एसटी बस स्थानकाबाहेर उन्हामुळे प्रवाशांचे हाल. गेल्या महिनाभरापासून बस स्थानकात दुरुस्तीचं काम सुरू आहे. डोक्यावर सावली, छत आणि बसायला आसन नसल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होतोय. जलद गतीने दुरुस्तीचं काम पूर्ण करण्याची माहिती. पंढरपूरच्या सावरकर नगरमधील वेश्या व्यवसायावर पोलिसांची धाड. पीडित महिलांची सुटका. उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या या कृत्यामुळे शहरात खळबळ. कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला पोलिसांकडून अटक.